नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरला वैभवशाली राज्यक्रांती या वैभवशाली राज्यक्रांतीची पार्श्वभूमी बघितली. वेगवेगळी घराणी आली, त्यांनी राज्यकारभार कशा पद्धतीनं केला याचा आढावा आपण घेतला. स्थानिक संस्था कुठल्या पद्धतीच्या होत्या त्याचा आढावा घेतला. पिटिशन ऑफ राईट्स बघितलं. आणि ह्यामधलं जे पहिलं कारण आहे दुसरा जेम्स, या दुसऱ्या जेम्सची अनियंत्रित राजेशाही ही कशा पद्धतीची होती याचा आढावा घेतला. तर दुसरं जे कारण आहे या वैभवशाली राज्यक्रांतीचं, यामध्ये कॅथॉलिक धर्मपंथाच्या पुनर्स्थापनेचा आग्रह आपण बघितलं. दुसरा जेम्स हा कट्टर कॅथॉलिक पंथीय होता. इंग्लंडमधील बहुतांश जनता ही प्रोटेस्टंट पंथीय होती. जेम्सनं इंग्लंडमधील आपल्या प्रजेनं कॅथॉलिक पंथाचा स्वीकार केला पाहिजे असा त्याचा अट्टहास होता, आग्रह धरला होता. आणि इंग्लंडमध्ये त्या काळी कॅथॉलिकांच्या विरोधात टेस्ट ॲक्ट हा कायदा होता आणि हा कायदा जेम्सनं रद्द करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं लोकांनी आणि पार्लमेंटनं त्याला जो विरोध आहे हा विरोध केला. त्यामुळं राजाच्या विरोधात पार्लमेंटचा संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्षाला दाद न देता जेम्सनं तो कायदा आपल्या अधिकारामध्ये रद्द केला. आणि त्यामुळं संघर्ष जो आहे हा संघर्ष तीव्र झाला. आणि क्रांतीला पोषक असं जे वातावरण आहे हे वातावरण निर्माण झालं. त्यानंतर पुढचं कारण आहे चर्च ऑफ इंग्लंड ही धर्मसंस्था मोडण्याचे प्रयत्न केले. इंग्लंडमध्ये कॅथॉलिक लोक आणि या कॅथॉलिक लोकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी प्रिरॉगेटिव्ह कोर्ट ही पद्धत होती. इसवी सन 1641 पार्लमेंटनं कॅथॉलिकांना संरक्षण देणारी ही पद्धत बंद केली. पार्लमेंटनं ट्युडर काळात रोमच्या चर्चचे संबंध तोडून इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट हा इंग्लंडचा राजधर्म म्हणून स्वीकारला होता. या धार्मिक बाबींच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चर्च ऑफ इंग्लंड ही या संस्थेची स्थापना केली. आणि दुसरा जेम्स सत्तेवर आल्यानंतर त्यानं पार्लमेंटनं निर्माण केलेली संस्था मोडून कॅथॉलिकांना संरक्षण देण्यासाठी, कुठंही प्रार्थनेची परवानगी देण्यासाठी 1687 मध्ये डिक्लेरेशन ऑफ इंडल्जन्सचं फरमान काढलं. राजाचं कृत्य हे लोकांना आवडणारं नव्हतं. राजा एवढ्यावर थांबला नाही. फरमान आणून रविवारी सर्व चर्चमध्ये वाचून दाखवण्यात यावं असं हुकूम काढला. कॅन्टरबरीच्या आर्चबिशपनं हे फरमान
वाचून दाखवायला विरोध केला म्हणून राजानं आर्च बिशप आणि इतर 6 बिशपांना कैदेत टाकले. त्यांच्यावर न्यायालयामध्ये जो खटला आहे हा खटला दाखल केला. पण कोर्टानं त्यांना निर्दोष ठरवलं. त्यांची सुटका झाली. या घटनेचा जेम्सला अतिशय राग आला. जनताही प्रक्षुब्ध झाली. राजा आणि लोक यांच्यातील संघर्ष जो आहे हा संघर्ष तीव्र झाला आणि लोक क्रांतीसाठी सिद्ध झाले. आणि जेम्स आक्रमक बनला. पुढचं कारण इंग्लंडमध्ये राजाच्या विरोधामध्ये अनेक ज्या घटना आहेत ह्या घटना घडल्या. पण त्यानं त्यापासून काहीही बोध न घेता तो जास्तच आक्रमक बनला. त्यानं पार्लमेंटच्या संमतीशिवाय जबरदस्तीनं जकात वसुली करायला सुरुवात केली. आपली हुकुमशाही चालवण्यासाठी नवीन सैन्य भरती सुरू केली. इंग्लंडचं खडं सैन्य तरी 6,000 होतं. राजानं ती संख्या वाढवली आणि ती संख्या 30,000 इतकी ठेवली. आता बघा, हे जे सैन्य होतं या सैन्यामध्ये कॅथॉलिक सैन्याची भरती केली. सैन्यातील महत्त्वाच्या वरिष्ठ पदांच्यावर कॅथॉलिक धर्मीय अधिकारी आणि या कॅथॉलिक धर्मीयांच्या अधिकाऱ्यांच्या ज्या नेमणूक आहेत ह्या नेमणुका त्यानं केलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे जिथं जिथं राजाला विरोध होईल तो विरोध या सैन्यामार्फत मोडून काढला. लंडन शहर आणि या लंडन शहरावर कॅथॉलिक सैन्याचा पहारा बसवला. आपली दहशत त्याने निर्माण केली. पार्लमेंटनं ही सगळी सैन्य भरती ह्या सगळ्या नेमणुका बेकायदेशीर ठरवल्या. राजानं संतापानं पार्लमेंटच बरखास्त केले. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. राजाविरुद्ध उठाव होऊ लागले. पण त्यानं आपल्या सैन्याकरवी ते जे उठाव आहेत हे उठाव मोडून काढले. जनतेनं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. राजा आणि जनता असा जो संघर्ष आहे
हा संघर्ष सुरू झाला आणि देशाची क्रांतीकडं वाटचाल ही वाटचाल सुरू झाली. असा हा राजा जेम्स, ह्या दुसऱ्या जेम्सचा क्रूरपणा हेही कारणीभूत ठरलं. दुसरा चार्ल्स, ह्या दुसऱ्या चार्ल्सचा अनौरस मुलगा ड्यूक ऑफ मॅनमाउथ हा राजपुत्र होता. तो प्रोटेस्टंट होता. इंग्लंडमधल्या लोकांना हाच राजपुत्र इंग्लंडचा राजा व्हावा असं वाटत होतं. सगळ्यात महत्त्वाचं, हा ड्यूक ऑफ मॅनमाउथ जनतेत लोकप्रिय होता. त्यानं इंग्लंडच्या गादीवर आपला हक्क सांगितला. जेम्स विरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. जेम्सनं ते बंड मोडून काढलं. ड्यूक ऑफ मॅनमाउथला पकडलं. त्याला अतिशय क्रूर पद्धतीनं सुळावर चढवून ठार मारलं. ड्यूकच्या उठावात ज्या लोकांनी भाग घेतला होता त्यांच्यावर संशयितांवर खटले भरले. हा खटला चालवण्यासाठी जेफ्री या कट्टर कॅथॉलिक आणि न्यायाधीशाची नेमणूक केली. त्याच्या मदतीला 4 अन्य कॅथॉलिक न्यायाधीश हे न्यायाधीश दिले. या न्यायमंडळानं खटला चालवून 300 बंडखोरांना फासावर चढवलं. 800 लोकांना वेस्ट इंडीज बेटावर हद्दपार केलं. या घटनेनं जेम्स इंग्लंडमध्ये कमालीचा अप्रिय झाला. त्यानं सुरू केलेल्या हुकुमशाही विरुद्ध जनता संघर्षाला तयार झाली. जनतेनं जो संघर्ष आहे हा संघर्ष केलेला आपल्याला दिसतो. आणि मग कॅथॉलिक पंथीय आणि या कॅथॉलिक पंथीयांची जी मर्जी आहे आणि प्रोटेस्टंट पंथीयांवर जुलूम जो आहे हाही कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसतो. कारण जेम्सनं कुठलाही कोणताही कुणाचाही विचार केला नाही आणि विचार न करता सरकारी खातं आणि या सरकारी खात्यामध्ये असणारं लष्कर, नौदल, मुलकी आणि न्याय संस्था या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ पदं आणि या वरिष्ठ पदावरचे असणारे जे प्रोटेस्टंट पंथीय लोक जी होती या प्रोटेस्टंट पंथीय लोकांना काढून टाकलं. बघा जेम्सनं किती क्रूरपणा केला. जी लोक लष्करामध्ये, नौदलामध्ये, मुलकी शासनामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये अधिकार पदावर होती
ती कुठली होती, म्हणजे प्रोटेस्टंट पंथी असणाऱ्या लोकांना त्यानं या अधिकार पदं जी होती त्यांच्याकडची ही अधिकार पदं काढून घेतली, त्यांना त्या पदावरनंच काढून टाकलं. आणि केलं काय, तर त्यांना त्या पदावरून काढून टाकून त्या ठिकाणी कॅथॉलिकांच्या नेमणुका जे ह्या कॅथॉलिकांच्या नेमणुका करण्याचा जो सपाटा आहे हा सपाटा लावला. त्यानं मंत्री, प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य म्हणून कॅथॉलिकांच्या नेमणुका केल्या. आयर्लंडच्या लेफ्टनंटपदी रोमन कॅथॉलिकांची नेमणूक केली. ऑक्सफर्डच्या ख्रिस्ती चर्च कॅथेड्रलचा डीन म्हणून कॅथॉलिकांची नेमणूक केली. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये कॅथॉलिक प्रोफेसर जे होते या कॅथॉलिक प्रोफेसरांच्या नियुक्त्या केल्या. प्रोटेस्टंट प्रोफेसर जे होते तिथं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये या प्रोटेस्टंट प्रोफेसरांना त्यानं काढून टाकलं आणि तिथं कॅथॉलिक प्रोफेसर नेमले. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एका कॅथॉलिक विद्यार्थ्याला, बघा, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एका कॅथॉलिक विद्यार्थ्याला MA ची डिग्री, ही MA ची डिग्री द्यायला नकार दिला म्हणून जेम्सनं काय केलं असेल, तर जेम्सनं या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर, VC जे म्हणतो आपण, कुलगुरू जे म्हणतो, त्या विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरना बडतर्फ केलं. व्हाईस चान्सलरना तिथून काढून टाकलं आणि तिथं कॅथॉलिक चान्सलर जे कॅथॉलिक धर्माचे जे कुलगुरू आहेत हे नेमण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रोटेस्टंट पंथी यांच्यावर दुसऱ्या जेम्सनं किती अन्याय केला होता. त्यानं काय केलं, कॅथॉलिकांना सोयी सुविधा सवलती बहाल केल्या. त्यांच्यावर जी मर्जी आहे त्यांच्यावर मर्जी निर्माण केली आणि प्रोटेस्टंट पंथीय लोक जी होती त्यांच्यावर नाराजी, फक्त नाराजीच नाही, त्यांची अधिकार पदं काढून घेतली. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार केलेले आपल्याला दिसतात. आणि ह्या सगळ्यामुळं या प्रोटेस्टंट पंथीय लोकांच्यावर झालेला अन्याय आणि झालेला जुलूम, या अन्याय आणि जुलूम याच्यामुळं जनतेमध्ये एक प्रकारचा जो असंतोष आहे, हा असंतोष उफाळून आला. जनतेमध्ये राजाविरुद्ध असंतोषाची भावना निर्माण झाली.
आणि असंतोषाच्या भावनेतूनच राज्यक्रांती जी आहे ही राज्यक्रांती करण्यासाठी जनता जी आहे ही जनता सिद्ध झालेली आपल्याला दिसते, जनता सज्ज झालेली आपल्याला दिसते आणि जनतेनं ही राज्यक्रांती केलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद, थँक्यू. त्याच्यानंतर पुढची जी कारणं आहेत ही कारणं आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.